सकाळ स्वास्थ्यम 2023 उपस्थित मान्यवर असतील श्री एम आचार्य बालकृष्ण, कमलेश पटेल उर्फ दाजी, मुख्तियार अली आणि रवी शेरगिल. व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन, सायकल रॅली, संगीतमय उपक्रमांचा महोत्सव. या, शिका आणि आरोग्यदायी आयुष्याची अनुभूती घ्या. सकाळ स्वास्थ्यम 2023 ला अवश्य उपस्थित रहा. दिनांक 1, 2 आणि 3 डिसेंबर 2023, पंडित फार्म, कर्वेनगर, पुणे. निशुल्क नोंदणीसाठी आताच www.globalswasthyam.com या वेबसाईटला भेट द्या. सकाळ स्वास्थ्यम 2023. नमस्कार, मी गौरी कुबेर. आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट. जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतल्यावर प्रशासकीय कामाला वेग आलाय, त्याबद्दल ऐकणार आहोत पहिल्याच बातमीतनं. राघव चड्डा यांचं निलंबन रद्द होण्याच्या मार्गावर आहे, त्याबद्दल ऐकूयात दुसऱ्या बातमीतनं. इलॉन मस्क आता एक्सवर सुद्धा AI लॉन्च करतायत, त्याबद्दल ऐकणार आहोत तिसऱ्या बातमीतनं. तर वेगवान घडामोडीतनं ऐकूयात शिवानी देशमुख यांची इस्रोमध्ये निवड, पॅलेस्टाईन समर्थक हॅकर्सचा धुमाकूळ, बिग बॉस फेम एल्विश यादव गोत्यात, T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी 18 संघ निश्चित. तर चर्चेतल्या बातमीतनं आपण ऐकणार आहोत सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे यांच्यातल्या वादविवादाविषयी. जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर प्रशासन सक्रिय. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी 9 दिवसांपासून जालन्याच्या आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू होतं. गुरुवारी मनोज जरांगे पाटलांनी ते उपोषण मागे घेतलंय. त्यानंतर शुक्रवारी सरकार ऍक्शन मोडवर आलेलं दिसलंय. राज्यातल्या अधिकाऱ्यांची एक बैठक सरकारनं बोलावलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समितीच्या कामाचा आढावा देखील यावेळी घेण्यात आलाय. कुणबी जात प्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेला राज्यभरात वेग देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावल्याचं सांगितलं जात आहे. जात प्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेत सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत समन्वय राहावा यासाठी एका IAS अधिकाऱ्याची नेमणूकही करण्यात येणार आहे. आता मनोज जरांगे पाटलांनी जरी सरसकट आरक्षण देण्याची मागणी केलेली असली तरीही सरकार नोंदींवर अवलंबून प्रमाणपत्र देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांच्या गुरुवारच्या विधानावरनं दिसून आले. मात्र जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या वेळेमध्ये तफावत असल्याचं दिसतंय. मनोज जरांगे पाटील 24 डिसेंबरवर ठाम आहेत, तर सरकारनं 2 जानेवारीपर्यंतची वेळ गृहीत धरलेली आहे. यामध्ये आता नेमका काय तोडगा निघतोय हे बघणं महत्वाचं आहे. राघव चड्डा यांचं निलंबन रद्द होण्याची शक्यता. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्डा यांना सुप्रीम कोर्टानं राज्यसभेच्या अध्यक्षांची माफी मागण्याचा सल्ला दिलाय. मात्र त्यांचं निलंबन रद्द होण्याची शक्यता आहे असं दिसतंय. शुक्रवारी राघव चड्डा यांच्या निलंबनाच्या प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली आहे. चड्डा यांनी पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान राज्यसभेतून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर चड्डा यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. सुप्रीम कोर्टानं सुनावणी करताना राघव चड्डा यांच्या अनिश्चित काळापर्यंत झालेल्या निलंबनाबाबत चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे खासदार चड्डा यांच्या वकिलांनी कोर्टात बाजू मांडताना म्हटलंय की संसदेच्या प्रतिष्ठेला हानी पोचेल असं काहीही करण्याचा चड्डा यांचा हेतू नव्हता. तसंच ते राज्यसभा अध्यक्षांची वेळ मागतील आणि त्यांची बिनशर्त माफी मागतील. निलंबनाच्या निर्णयानंतर चड्डा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यावर सरन्यायाधीश DY चंद्रचूड सुनावणी घेत आहेत. त्याचसोबत न्यायमूर्ती JB पारदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा हे देखील सुनावणी घेत आहेत. या प्रकरणी सोमवारी सुद्धा सुनावणी पार पडली होती. कोर्टानं अनिश्चित काळासाठी निलंबन करण्यात आलं, त्यामुळे चिंता व्यक्त केली आहे. कोर्टानं म्हटलंय की खासदाराचं निलंबन हे फक्त एखाद्या अधिवेशनासाठी होत असतं. राज्यसभेचे अध्यक्ष आणि देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी खासदाराच्या माफीचा विचार केला पाहिजे आणि त्यातनं मार्ग काढला पाहिजे. कोर्टानं असंही म्हटलंय की राघव चड्डा हे संसदेमध्ये नवीन आहेत. ते पहिल्यांदाच राज्यसभेवर आलेले आहेत. शिवाय ते सगळ्यात तरुण सदस्य आहेत. त्यामुळे राज्यसभा अध्यक्षांनी याचा विचार करावा. राघव चड्डा यांच्या वकिलानं अध्यक्षांची माफी मागण्याची तयारी दाखवलेली आहे. दरम्यान विना परवानगी खासदारांचं नाव एका समितीमध्ये घेतल्याबाबत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
इलॉन मस्कची मोठी घोषणा, आज लॉन्च होणार कंपनीचं पहिलं AI. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थातच AI. यामुळे अवघ्या जगातच तंत्रज्ञानावर आधारित मोठी क्रांती घडू शकते. सध्या याच तंत्रज्ञानाची चर्चा होतीये. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि ॲप्स सुद्धा आपले स्वतंत्र AI प्रोग्राम्स लॉन्च करताना दिसतायत. यातच आता सोशल मीडियातली बडी कंपनी असलेल्या एक्सचा म्हणजेच ट्विटरचा मालक इलॉन मस्कनं पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीच्या पहिल्या AI प्रोग्रामची घोषणा केली आहे. आजच हे AI लॉन्च होणार आहे. इलॉन मस्क यांनी काल एक्सवर पोस्ट करून याची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की उद्या विशिष्ट गटासाठी XI लॉन्च होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या AI प्रोग्राम्सपैकी हे सर्वोत्तम AI असेल असा दावाही मस्कनं आपल्या पोस्टमधनं केला होता. इलॉन मस्क यांनी विकत घेतल्यापासून एक्स म्हणजे आधीचं ट्विटर या ॲपमध्ये कित्येक बदल करण्यात आलेले आहेत. आता इलॉन मस्क यांनी आणखी एका नवीन फीचरची घोषणा केली आहे, सी सिमिलर पोस्ट. असं हे नवीन फीचर आता आपल्याला दिसणार आहे. हे फीचर AI वर आधारित आहे. एक्सला एव्हरीथिंग ॲप बनवण्याचा इलॉन मस्क यांचा प्रयत्न आहे. त्याचसोबत एक्स वापरणाऱ्या युजर्सचा अनुभव आणखी चांगला व्हावा यासाठी देखील मस्क कित्येक नवीन फीचर्स लॉन्च करतायत. यासाठीच हे नवीन फीचर आणण्यात आलेलं आहे. सी सिमिलर पोस्ट या फीचरमुळे आता युजर्सना एकाच विषयाच्या पोस्ट एक्सवर पाहता येणार आहेत. म्हणजे तुम्ही एखाद्या विषयावरली पोस्ट पाहत असाल आणि तुम्हाला त्यासंबंधी इतर पोस्ट पाहायच्या असतील तर हा पर्याय तुमची मदत करू शकतो. एकाच प्रकारच्या पोस्ट दाखवण्यासाठी AI ची मदत घेण्यात येणार आहे. त्यामुळे युजर्सना केवळ आपल्याला हव्या असलेल्या विषयांवरल्या पोस्ट पाहणं शक्य होणार आहे. त्यामुळे युजर्सचा एक्स वापरण्याचा अनुभव आणखी पर्सनलाइज्ड होणार आहे. श्रोत्यांनो, ऐकूयात वेगवान घडामोडी. अंतराळ संशोधन कार्यात नेत्रदीपक कामगिरी करून आणि नुकत्याच झालेल्या चांद्रयान मोहिमेत देशाला अभिमानास्पद यश मिळवून देणाऱ्या इस्रो या संशोधन संस्थेत ज्युनियर रिसर्च फेलो म्हणून मूळची बुलढाणा जिल्ह्यातली शिवानी राजीव देशमुख यांची निवड झाली आहे. 2 पदांसाठी हैदराबाद इथं झालेल्या मुलाखतीमध्ये शिवानीनं हे यश मिळवलं असून हे यश मिळवणारी ती एकमेव महाराष्ट्रीय मुलगी आहे. इस्रायल हमास युद्ध थांबण्याचं नावच घेत नाहीये. या युद्धाचे पडसाद आता सायबर जगतातही पाहायला मिळतात. पॅलेस्टाईनला समर्थन देणारे हॅकर्स इस्रायलला समर्थन देणाऱ्या देशांवर सायबर हल्ले करतायत. सायबर सुरक्षा फर्म असलेल्या चेक पॉइंट या संस्थेनं हा रिपोर्ट प्रसिद्ध केलाय. इस्रायल समर्थक असलेल्या देशांमध्ये भारत, अमेरिका, फ्रान्स आणि इटली अशा देशांचा समावेश असून या देशांवर होत असणाऱ्या सायबर हल्ल्यांमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून वाढ झाल्याचं दिसून आलंय. सायबर एरर सिस्टम या ग्रुपनं गेल्या काही दिवसांमध्ये 200 पेक्षा जास्त सायबर हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. बिग बॉस विजेता बनल्यानंतर चर्चेत आलेला युट्यूबर एल्विश यादव अडचणीत सापडलाय. नोएडा पोलिसांनी सेक्टर 49 मध्ये छापा टाकून 5 लोकांना अटक केली आहे. पोलिसांनी इथून 5 कोब्रा साप देखील जप्त केले आहेत. तसंच यासोबत या सापांचं विष देखील सापडलेलं आहे. नोएडा पोलिसांनी यांच्या विरोधात FIR दाखल केला असून एल्विश यादव याच्यावर तस्करी तसंच रेव पार्टी आयोजित केल्याचा आरोप आहे. FIR नंतर एल्विशनं आपल्यावरले सर्व आरोप निराधार असल्याचं म्हटलंय. याचबरोबर इस्कॉनवर आरोप करा, माझ्यावर आरोप करा, अशानं लोकसभेचं तिकीट मिळणार का, शेम ऑन मेनका गांधी असं म्हणत एल्विशनं मेनका गांधींवर निशाणा साधलाय. करेबियन बेटांवर आणि अमेरिकेत पुढल्या वर्षी T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा खेळली जाणार आहे. हे T20 वर्ल्ड कपचं 9वं पर्व असणार आहे. विशेष म्हणजे 2024 साली होणाऱ्या T20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच तब्बल 20 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी गेल्या काही काळापासून पात्रता फेरीच्या स्पर्धा विविध भागात सुरू असून आता नुकतंच नेपाळ आणि ओमान या 2 संघांनी T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी पात्रता मिळवली सुद्धा आहे. वर्ल्ड कप खेळण्याचा नेपाळचा हा पहिला अनुभव असणार आहे. तसंच ओमानही पहिल्या फेरीच्या पुढे कधी वर्ल्ड कपमध्ये गेलेलं नाही. त्यामुळे नेपाळ आणि ओमान या दोन्ही संघांसाठी T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा ही मोठी संधी असणार आहे. श्रोत्यांनो, बातमी चर्चेतली. सुनील तटकरेंचं तत्काळ निलंबन करा, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. एकीकडे राज्यात आमदार अपात्रतेचा विषय विधानसभा अध्यक्षांच्या समोर सुरू असताना खासदार अपात्रतेविषयी खासदार सुप्रिया सुळे यांचं पत्र चर्चेत आलंय. सुप्रिया सुळेंनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलंय.
अजित पवार यांच्या गटासोबत गेलेले खासदार सुनील तटकरे यांना अपात्र करण्यासाठी 4 जुलैला याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. लवकरात लवकर यावर निर्णय घेण्याची सुप्रिया सुळे यांनी विनंती केली आहे. घटना आणि लोकशाही तत्व टिकवून ठेवण्यासाठी वेळीच यावर निकाल दिला पाहिजे, असं देखील सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. यापूर्वी फैजल खान यांना कोणतीही केस नसताना कोर्टाची लढाई लढावी लागली. त्यामुळे परिशिष्ट 10 नुसार पत्रकार विरोधी कृती केल्यानं सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करा, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. आम्ही पक्षासाठी न्याय मागत आहोत. हे खासदार महिला विधेयकाच्या वेळेसही उपस्थित नव्हते, त्यामुळे अशा लोकांना गांभीर्यानं घेतलं पाहिजे. सुप्रिया सुळे म्हणाल्यात की दिल्लीत अदृश्य शक्ती आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील त्याचा उल्लेख केलेला आहे. हे सर्व दुसऱ्याच्या जीवावर चाललेलं आहे. फक्त राष्ट्रीय पक्षच नाहीत तर महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्यात येत आहे. खासदारांचं प्रकरण देखील न्यायालयात देण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. न्यायालय देखील अध्यक्षांवर नाराज आहे. दुसरीकडे सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांना नैराश्य आल्याचं म्हटलंय. ते म्हणाले की आम्ही सुद्धा याचिका दाखल केलेली आहे. संसद रत्न श्रीनिवास आणि फौजिया खान यांच्या बाबत याचिका करण्यात आलेली आहे. आमचं देखील तेच म्हणणं आहे. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने याचिका दाखल केली. संसद रत्न नेहमीच अदृश्य शक्ती असा उल्लेख करत असतात. कदाचित मोठ्या संख्येनं आमदार आमच्या सोबत असल्यामुळं त्यांना नैराश्य आलेलं असेल. शपथविधीच्या दिवशी डॉक्टर अमोल कोल्हे आमच्या सोबत होते. त्यांनी पहिल्या दिवशी आम्हाला समर्थन दिलं होतं, असंही सुनील तटकरे म्हणाले आहेत. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. युट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट आता ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत नक्की पोचवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च स्वाती केतकर पंडित, नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.